MPSCवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. भारताचा योजना आयोग प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया, बरोबर आहे. हां आपल्याला असं वाटतं आता तर नीती आयोग आहे, मग प्लॅनिंग कमिशन कायले वाचायचा. तर मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे, आपण जेव्हा MPSC UPSCचा अभ्यास करतो तर कुठलाही विषय जो आहे तो दोन बाजूने बघतो. एक भूतकाळ म्हणजे इतिहास आणि दुसरा करंट चालू घडामोडी, या दोन कॉम्बिनेशनमध्ये करतो आहे. भारताचा जर आजची स्थिती बघितली तर त्याचा इतिहास हा योजना सांगतो आहे. योजना म्हणजे भारताच्या आर्थिक विकासाचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे त्याचं जे इन्स्टिट्यूशन आहे, त्याची जी संस्था आहे प्लॅनिंग कमिशन, ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यावर हमखास प्रश्न येतात म्हणजे येतात. आणि म्हणून आज आपण काय बघणार आहोत, प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया याची संरचना, निर्मिती आहे आणि त्याचे कार्य काय आहेत, काही टेक्निकल बाबी त्या आपण समजून घेणार. चलायचं तर चला. तुम्हाला माहीत आहे दोन प्रश्न डोक्यात यास. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय म्हणते रे भाऊ, हा म्हणते भारताच्या योजना आयोगाच्या स्थापनेसंबंधित अचूक तथ्य कोणती आहेत. विच इज ऑर आर द करेक्ट फॅक्ट्स विथ रिगार्ड टू दिस एस्टॅब्लिशमेंट ऑफ द प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया. स्थापना 15 मार्च 1950 झाली, एस्टॅब्लिश्ड ऑन 15 मार्च 1950. दुसरं, स्थापना संसदीय कायद्याद्वारे झाली, एस्टॅब्लिश बाय पार्लमेंटरी स्टॅट्यूट. आणि योजनांची अचूक निर्मिती आणि अंमलबजावणी करिता स्थापना केली है ना, एस्टॅब्लिश फॉर करेक्ट फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्लॅनिंग. आणि तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. पहिला प्रश्न क्लिअर डोक्यात बिलकुल, कारण की हा प्रश्न मग काय करायचा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिला तर उत्तर आलं का रे बाबा. उत्तर आलं तर समजायचं आपण एकदम सिरियसली अभ्यास केला, आणि नाही आलं तर कुठंतरी डामाडोल झाला, पुन्हा पाहायचा आहे. दॅट इज द करेक्ट वे ऑफ अ स्टडी. गेटिंग द पॉईंट, लक्षात आलं. आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी बघा, भारताच्या योजना आयोगाचे स्वरूप कसे होते. हाऊ वॉज द फॉर्म ऑफ अ प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया. कसे होते रे बाबा, असंवैधानिक नॉन कॉन्स्टिट्युशनल, असंविधिक नॉन स्टॅट्युटरी, अकार्यकारी नॉन एक्झिक्युटिव्ह, कोणते होते है ना. तर ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता हे दोन प्रश्न दोन वेगवेगळ्या अँगलचे, एकदम सोपे दिसणारे पण बाउन्स करणारे. हा काऊन बाउन्स होते, कारण आपण कॉन्सेप्ट क्लिअर करत नाही म्हणून. तर आता कॉन्सेप्ट क्लिअर करायचा, त्याच्यात बारकावे जे आहेत ते समजून घ्यायचे. मग चला भाऊ, बस आता आपण सुरू करू आपला प्लॅनिंग कमिशन. 1946 केसी नियोगी काय होते, अंतरिम जे सरकार होतं, अंतरिम सरकार जे होतं प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट, त्याने ॲडवायझरी प्लॅनिंग बोर्ड बनवला, सल्लागार योजना मंडळ केसी नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार 15 मार्च 1950 केंद्रीय मंत्रिमंडळ कार्यकारी ठराव, सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशनने, कशाने, केंद्रीय मंत्रिमंडळ कार्यकारी ठराव आहे, एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन आहे. एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन म्हणजे कोणी, हा गव्हर्नमेंटने ठरवला आहे. कोणी, गव्हर्नमेंटने. हा पार्लमेंटने ठरवला आहे का, संसदेमध्ये ठरवला आहे का, संसदेने कायदा पास केला आहे का, नाही. आपण GR नाही म्हणू का, GR गव्हर्नमेंट रिझॉल्युशन, ते होय ते GR आहे. याचा काय आहे, GR आहे. संसदेमध्ये याचा कायदा बनलेला नव्हता आणि कधीच बनला नाही. आलं का लक्षात आलंय. म्हणजे हा कशाच्या भरोश्यावर बनलाय, GR गव्हर्नमेंट रिझॉल्युशन. याला एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन म्हणतो. कॅबिनेटने ठराव घेतला, मोकळा केला. ठीक आहे, राईट. आणि अबोलिश मग चालू झालं. पहिली पंचवार्षिक, दुसरी पंचवार्षिक, असं करत झुकझुक गाडी 8वा 9वा 10वा. आणि मग असं लक्षात आलं 8व्यापासून की बाबा आता प्लॅनिंगची गरज नाही. प्लॅनिंगची कोणत्या, डायरेक्टिव्ह प्लॅनिंगची गरज नाही. आता इंडिकेटिव्ह प्लॅनिंग पाहिजे आहे. मग इंडिकेटिव्ह प्लॅनिंग पाहिजे म्हणजे बाबा सगळी अर्थव्यवस्था मस्त लबालब झाली आहे.
काही टेन्शन नाही, नुसतं सांगायचं पा रे बापू करता का नाही करत असाल तरी तुमचेच, नाही करत असाल तरी तुमचेच, पाच बसा, असं केवळ सांगायचं आहे. मग असं सांगायचं आहे तर मग योजना आयोगाची काय गरज आहे? मग असा निर्णय घेतला आणि बाबा वेगळ्या प्रकारची संस्था हवी है ना, आता काही डायरेक्शन द्यायचं नाही आहे, वेगळ्या प्रकारची संस्था हवी असा विचार झाला. आणि 13 ऑगस्ट 2014ला योजना आयोग काय झाला? ॲबोलिश्ड झाला, रद्द झाला. ओके, तर ह्या 3 तारखा अत्यंत महत्त्वाच्या. ठीक आहे, राईट. आता आपण समजून घेऊ याचं स्वरूप कसं आहे बा. हाऊ वॉज द प्लॅनिंग कमिशन? योजना आयोग कसा होता? चिकना चोपडा होता, गोलमटर होता, कसा? समजावं लागेल ना, कारण की एकदमच असे टिपिकल प्रश्न विचारते. तर पहिलं, इट वॉज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल, असंवैधानिक. संविधानिक तरतूद नव्हती. कुठेही संविधानामध्ये लिहिलेलं नाही आहे की बाबा अशी निर्मिती करा, तशी निर्मिती करा, काहीही म्हटलेलं नाही. देयर वॉज नो प्रोव्हिजन अबाउट द प्लॅनिंग कमिशन. मग प्लॅनिंग कमिशन बनवलं कशाला? तर आपल्याला दिसते संविधानामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्याला मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत संविधानाने ॲज अ मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. कुठली? कॉन्स्टिट्युशनली मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, की बाबा हे राज्य कसं आहे? हे राज्य कल्याणकारी आहे. काय आहे? कल्याणकारी आहे. वेलफेअर स्टेट आहे रे भाऊ. वेलफेअर स्टेट म्हणजे लोकांसाठी बनला आहे, लोकांच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण करायसाठी बनला आहे. हे काय खुर्च्या गरम करायसाठी नाही बनला आहे. बमलमचे मंत्री बसतात ना, शेकतात, ते नाही. तुम्ही देशाचे सेवक आहात, शासक नाही, असं संविधान सांगते. मग सेवकानं काय करायचं? लोकांची सेवा. मग सेवा करायसाठी काहीतरी इन्स्टिट्यूशनल आस्पेक्ट हवा असतो. आणि म्हणून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे की बाबा सर्वांचं कल्याण करायचं, त्यासाठी विविध योजना है ना, त्याला आखणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे. आणि म्हणून नियोजन आयोग किंवा योजना आयोग हा आवश्यक होता, म्हणूनच बनवण्यात आलं. परंतु संविधानामध्ये याची तरतूद नाही. संविधानातील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे राज्याला मार्गदर्शक तत्व होती. ती मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यासाठी म्हणून प्लॅनिंग कमिशन बनवण्यात आलं. ओके, क्लिअर. दुसरं, नॉन स्टॅट्युटरी, असंविधिक, नॉन स्टॅट्युटरी, संसदीय कायद्यान्वये बनली नाही. संसदेमध्ये याचा कायदा पारित करण्यात आला नाही. अँड इट इज अ मेजर क्रिटिसिझम ऑन द प्लॅनिंग कमिशन, की बाबा तुम्ही संसदेला जबाबदारच नाही आणि एवढा लवाजमा घेऊन बसलाय. तर मग सरकार काय म्हणते? बाबा माई जबाबदारी. सरकार काय म्हणते? माई जबाबदारी, कारण की मी रुलिंग पार्टी, मला तू संसदेला उत्तर द्यावंच लागेल. आय एम रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट, टू दी बोथ हाऊसेस. मग आता मी दोन्ही सभागृहांना जबाबदार आहे, तर मी कशी संस्था बनवू? काही अल्टिमेटली मीच जबाबदार आहे. बरोबर आहे. मग जरी हे असंविधिक असली, म्हणजे नॉन स्टॅट्युटरी असली, संसदेने जरी कायदा बनवला नसला, तरी सुद्धा या योजना आयोगाने ज्या ज्या योजना बनवलेल्या होत्या त्या प्रत्येक योजना जो आहे त्याला जबाबदार शासन होता. गव्हर्नमेंट वॉज अ रिस्पॉन्सिबल. आणि संसदेस योजनेच्या संबंधी जबाबदारी निश्चित करण्यासाठी म्हणून आपल्याला काय दिसते? योजना आयोगामध्ये मिनिस्टर ऑफ प्लॅनिंग हा योजना आयोगाचा सदस्य, नियमित सदस्य, आणि तोच संसदेला उत्तर देईल. कशाच्या बाबतीत? योजनांच्या बाबतीत. म्हणजे जरी इट वॉज अ नॉन स्टॅट्युटरी, though it was a non-statutory, but despite of that the government is responsible. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी कोणाच्या थ्रू ठेवली? मिनिस्टर ऑफ प्लॅनिंग अँड प्रोग्राम. बरोबर आहे, राईट, क्लिअर. त्याच्यानंतर तिसरं म्हटलेलं आहे नॉन एक्झिक्युटिव्ह, अकार्यकारी. अकार्यकारी म्हणजे काय? इट इज ओनली मेकिंग, फॉर्म्युलेटिंग द प्लॅन.
योजना केवळ निर्माण करायची आहे. योजना काय करायची? केवळ निर्माण करायची आहे. त्याची अंमलबजावणी ते करू शकत नाही. का नाही करू शकत बरं? बघा, लक्षात घ्या. हु इज द रिस्पॉन्सिबल फॉर एक्झिक्युटिंग ऑल स्कीम्स? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. एक्झिक्युटिव्ह कोण आहेत? काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जर एक्झिक्युटिव्ह असतील तर हिला जर हा अधिकार दिला असता तर अख्खी संविधानिक जी हे आहे फ्रेमवर्क तेच उधळून गेलं असतं. बरोबर आहे की नाही? राईट. आणि म्हणून हु इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटेशन? एक्झिक्युटिव्ह, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. कार्यकारी मंडळ कुठलं? मंत्रिमंडळ. हे मंडळ का नाही? नॉन एक्झिक्युटिव्ह. त्याच्यामुळे याला काय ठेवलं आहे? नॉन. केवळ योजना बनवायची आहे. केवळ काय? योजना बनवायची आहे. आणि योजनेच्या संबंधी मंत्रिमंडळाला सल्ला द्यायचा आहे. and therefore it is purely advisory. It is a purely advisory. ही केवळ सल्ला देईल, म्हणजे योजना निर्माण करेल आणि मंत्रिमंडळाला ज्या ज्या इनपुट्स हव्या त्या इनपुटचा ते सल्ला देईल, बाकी काही करणार नाही. ठीक आहे. योजना प्रारूप संबंधी त्याचे कार्य राहतील. मग कुठले कार्य राहतील ॲज अ ॲडवायझरी? फॉर्म्युलेशन ऑफ द प्लॅन, निर्मिती करणे. मॉनिटरिंग, योजना जी चालू आहे ती बरोबर आहे की नाही. मग मॉनिटरिंग म्हणजे कशासाठी? हे अवलोकनासाठी, मूल्यमापनासाठी, इव्हॅल्युएशनसाठी. मॉनिटरिंग इज नॉट फॉर कंट्रोलिंग द प्लॅन इम्प्लिमेंटेशन. म्हणजे योजनांची अंमलबजावणी जेव्हा होते त्याच्यावर नियंत्रण म्हणून नाही, ती योजनांची अंमलबजावणी जी होत आहे ती कशा प्रकारे होत आहे आणि त्यात काही अडथळे निर्माण झाले का, मग त्यातून काही मार्ग काढता येईल का, म्हणजे विश्लेषणासाठी, अवलोकनासाठी, इव्हॅल्युएशनसाठी मॉनिटरिंग. नॉट फॉर द कंट्रोल, नियंत्रणासाठी नाही. क्लिअर? ओके. अँड देअरफॉर इट्स अ प्युअरली ॲडव्हायझरी है ना. इट इज ऑल्सो अ नॉन फेडरल, असंघीय आहे. भारत हा संघराज्य होता आहे, परंतु ही संस्था कशी आहे? ही संस्था असंघीय आहे. कुठेही राज्यांचा कोणत्याही स्तरावर कुठे ना प्लॅन डिस्कशनमध्ये, ना प्लॅन फॉर्म्युलेशनमध्ये, ना प्लॅन इव्हॅल्युएशनमध्ये कुठेही राज्यांचा सहभाग नाही. नो वेअर द स्टेट हॅड बीन रिप्रेझेंटिंग इन द कमिशन. आणि दिज आर द मेजर क्रिटिसिझम. बरोबर आहे. मग हे नाही आहे, म्हणूनच आपल्याला काय दिसते नंतर NDC, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, राज्यांचा है ना योजनामध्ये सहभाग असावा, निरंतर असावा, यासाठी NDC तयार करण्यात आला. क्लिअर? राईट. ठीक आहे. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला? ओके. ठीक आहे. मग आता आपण समजून घेऊया याचे फंक्शन्स, याची कार्य है ना. पहिलं कार्य आहे देशाची भौतिक संपत्ती, भांडवल व मानव संसाधन यांचा आढावा घेणे व त्यात वाढ करण्याची शक्यता अभ्यासणे है ना. हे काय करतं? असेसमेंट अँड आर्ग्युमेंटेशन. असेसमेंट म्हणजे जे संसाधन असतील किती आहेत बुवा है ना, किती कमी आहेत की जास्त आहेत, विपुल प्रमाणात कुठे आहेत, कुठे कमी प्रमाणात आहेत, मग त्याचा उपयोग कसा करता येईल याचा अभ्यास करता. हाऊ टू युटिलाइज फॉर द मॅक्झिमम बेनिफिट फॉर द पीपल, यासाठी तो अभ्यास करेल. दुसरं, देशाच्या संसाधनाचा सर्वात प्रभावी व संतुलित वापरासाठी योजना. मग आता याचं आर्ग्युमेंटेशन करायचं आहे, याचे युटिलायझेशन करायचं आहे, त्याच्यासाठी एक प्रॉपर योजना बनणं आवश्यक आहे. टाइम टेबल. बरोबर आहे. कुठला संसाधनं कुठे वापरायची, कशी वापरायची, केव्हा वापरायची, कितपत वापरायची, हे निश्चित करण्यासाठी काय? योजना, प्लॅन, फॉर्म्युलेशन. त्याच्यानंतर प्राधान्यक्रम ठरविणे आणि कोणत्या टप्प्यावर कोणती योजना अंमलात येईल हे पण ठरवणे. आता हे रिसोर्सेस आहे, त्याचा प्लॅन बनवला, पण प्लॅन जो आहे त्याच्यात प्रायोरिटी खूप महत्त्वाची आहे, प्राधान्य खूप महत्त्वाचं आहे. जसं पहिली पंचवार्षिक योजना अन्नधान्यावर आपण भर दिला, बरोबर आहे, इरिगेशनवर सर्वात जास्त आउटले होतं. पण दुसऱ्या याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीवर भर दिला. का? तर पहिल्या योजनेला आपल्याला पोट भरायचं होतं, कारण की फाळणीमध्ये 80% जनता आणि 60% जमीन, त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला. आणि सेकंड 5 इयर प्लॅनला काय, आता पोटं भरली बाबा, आता विकास करायचा आहे, आणि म्हणून इंडस्ट्रियलायझेशन होणं आवश्यक होतं. बघा, लक्षात आलं, प्रायोरिटी. बरोबर आहे. आणि मग ते कोणत्या टप्प्यावर करायचं आहे तो टप्पा पण, स्टेज पण त्यांना ठरवावी लागेल. प्रायोरिटीज अँड स्टेजेस हॅज टू बी फिक्स्ड. आर्थिक विकासात अडथळा आणणारे घटक हे ठरविणे, कारण की आर्थिक विकास करायचा आहे तर बॅरियर्स असणार.
है ना, मधामधात बॅरियर, तुम्ही अभ्यास करता तर बॅरियर्स आहेत, तब्येत खराब होते है ना, तिकडून फोन येते तिचा, मी वैतागलाव, भेटच नाही, असतं की नाही बॅरियर्स. आता ते बॅरियर जे आहेत ते पण पाहावं लागेल ना कोणकोणते आहेत ते, है ना. तर इथंही आर्थिक विकास करायचा आहे तर बॅरियर्स आहेत, पॉलिटिकल बॅरियर्स, इकॉनॉमिक बॅरियर्स, सोशल बॅरियर्स, जिओग्राफिकल बॅरियर्स, बरेचसे बॅरियर्स राहू शकतात, ते पण आयडेंटिफाय करायचं आहे. योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर यशाची अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा. देन क्रिएट अ मशिनरी, कुठली मशिनरी असली पाहिजे. डेव्हलपमेंट करायचं आहे, विकास करायचा आहे तर डेव्हलपमेंट मशिनरीची आवश्यकता आहे. आपण जेव्हा बघितलंय भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे कुठली मशिनरी होती, केवळ लॉ अँड ऑर्डर मशिनरी, रेव्हेन्यू मशिनरी. व्हॉट अबाउट द डेव्हलपमेंट मशिनरी, ती नव्हती. मग ती पण निर्माण करायची, ती कशी राहणार, ती यंत्रणा निर्माण करणं आवश्यक आहे. आपण बघतो नंतर पंचायत राज इन्स्टिट्यूशन वॉज क्रिएटेड, है ना, सायमल्टेनियसली बलवंतराय मेहता कमिटी वगैरे आपण बघतोय, लक्षात आले. त्यानंतर योजनाच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचे वेळोवेळी मूल्यमापन करणे व आवश्यक ते फेरबदल करणे, अप्रेझल ऑफ प्लॅन, है ना. एकदा योजना दिली, जसा टाइम टेबल तुम्ही बनवला ना, अभ्यास सुरू केला, मधात पाहावं लागेल ना किती झाला ना किती नाही, माहीत असं झालाच नाही बाबा, एकच पान पलटलं नाही, आठवडा गेला, मग व्हॉट इज द यूज, काय फायदा आहे का. म्हणून त्याचा अप्रेझल वर्ष, आपण जेव्हा टाइम टेबल बनवतो तेव्हा टाइम टेबल बनवल्यावर आठवड्याचा महिन्याचा रिव्ह्यू घेतो ना, आणि मग बी हे राहिलो बी आपलं असं करतो ना, तर ते जे रिव्ह्यू आहे ते रिव्ह्यू होणं आवश्यक आहे. आणि त्यात जर बदल हवा असेल तर टाइम टेबलमध्ये तसाच योजनेमध्ये तो बदल होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपली कार्य पार पाडण्याकरता सुलभ व्हावे यासाठी किंवा केंद्र राज्य सरकारने सल्ल्यासाठी पाठवलेल्या मुद्द्यांबद्दल सुद्धा योग्य शिफारशी करणे, है ना. स्टेट मशिनरी आहे, सेंट्रल मशिनरी आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत, मंत्रिमंडळ आहेत, त्यांच्या अडचणी असतात, त्यांचे प्रपोजल्स असतात, त्याचं सुद्धा विश्लेषण करणे, इव्हॅल्युएशन करणे आणि त्याच्या आधारावर है ना रिकमेंडेशन, सल्ला देणे, हे सुद्धा याचं जबाबदारी आहे. म्हणजे अल्टिमेटली ह्या तिन्ही याच्यातून पाहिलं तर ह्या ऑलमोस्ट याच्यातून पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय की इट सिम्स टू बी अ प्युअरली ॲडवायझरी अँड इव्हॅल्युएटिंग बॉडी. ॲडवायझरी अँड इव्हॅल्युएटिंग बॉडी म्हणजे तीन फंक्शन्स आपण सांगू शकतो, फॉर्म्युलेशन ऑफ प्लॅन, मॉनिटरिंग ऑफ प्लॅन अँड इव्हॅल्युएशन ऑफ प्लॅन. किती, फॉर्म्युलेशन, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ द प्लॅन. क्लिअर. आता आपण बघूया याच्यामध्ये इतर जबाबदाऱ्या. आता केवळ ह्या ज्या आहेत जबाबदाऱ्या ह्याच्यासोबत है ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स 1961च्या नुसार त्याला इतर जबाबदाऱ्या दिल्या, म्हणजे इतर इन्स्टिट्यूशन सुद्धा त्याच्या अधिपत्याखाली आणले. कशासाठी, सो दॅट द प्लॅन हॅज टू बी मेड इन अ मेटिक्युलसली, प्रॉपरली बनणं आवश्यक होतं. त्यासाठी राष्ट्रीय विकासामध्ये लोकांचे सहकार्य मिळावे, पब्लिक कोऑपरेशन इन द नॅशनल डेव्हलपमेंट ही एक जबाबदारी त्यांना दिली. दीर्घकालीन नियोजन, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग, इट वॉज नॉट ओनली रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ 5 year प्लॅनिंग, इट वॉज ऑल्सो हॅव्हिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग. 15-20 वर्षाचा योजना बनवायचे सुद्धा अधिकार दिले. उपयोजित मुख्य मनुष्यबळ संशोधन केंद्र जे आहे, इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड मॅनपॉवर रिसर्च IAMR, हे पण याच्या अधिपत्याखाली राहिलं. हे प्रॉपर जे आहे स्किल डेव्हलपमेंटचं वगैरे काम करेल. त्यासाठी पहाडी क्षेत्र विकास कार्यक्रम जे आहे, हिल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, तो सुद्धा म्हणजे एक विशेष प्रोग्राम जे आहेत विशेष घटकासाठी, त्याच्या सुद्धा जबाबदारी ही कोणाला दिली, प्लॅनिंग कमिशनला दिली. आता याच्या व्यतिरिक्त 2 इन्स्टिट्यूशन्स आधी दिले होते. राष्ट्रीय माहिती केंद्र इन नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, हे काय करतं तर ऑल इंडिया डाटा बनवतं. ऑल इंडिया डाटा आहे, याच्याकडे डिजिटल डाटा आहे, त्यामुळे त्याचं कन्सॉलिडेशन केलं तर लगेच योजना आयोगाला प्लॅन बनवायला एकदम सुलभतेनं सोपं असं एकत्रित एक्सेल शीट पटकन मिळू शकते. म्हणून त्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हे कोणाकडे होतं, प्लॅनिंग कमिशनकडे. नंतर ते मात्र मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी याच्याकडे गेलं. पण मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी हा काय, हा प्लॅनिंग कमिशनचा सदस्य राहतो. त्यामुळे अल्टिमेटली ही माहिती प्लॅनिंग कमिशनला भेटत राहते. दुसरं आहे कार्यक्रम मूल्यमापन संस्था, प्रोग्राम इव्हॅल्युएशन ऑर्गनायझेशन PEO. ही काय करतं, ही वेगवेगळे डाटा घेते, वेगवेगळ्या डाटाचं इव्हॅल्युएशन करतं, आकलन करतं, मूल्यमापन करतं आणि त्याच्यामुळे एक झिस्ट जो आहे रिसर्च बेस्ड झिस्ट, तो प्लॅनिंग कमिशनला याच्या मार्फत मिळतं. याचे 7 ठिकाणी रिजनल सेंटर्स बनवले आहेत आणि त्या रिजनल सेंटरतून डाटा कलेक्ट होतो आणि त्याचं विश्लेषण केलं जातं.
ठीक आहे. म्हणजे ही पण विश्लेषणात्मक माहिती आणि ही डाटा वाईज माहिती, ही दोन्ही माहिती कोणाला मिळते? प्लॅनिंग कमिशनला. आणि त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड प्रोग्राम, डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग आहे त्याच्या अंडरमध्ये. कुठला आहे? डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग, जे मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड प्रोग्रामच्या अंडरमध्ये आहे. त्याच्यामध्ये आधी प्लॅनिंग कमिशन, त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड मॅनपॉवर रिसर्च आणि PEO दॅट इज प्रोग्राम इव्हॅल्युएशन ऑर्गनायझेशन, हे तिन्ही जे आहेत बाबी, तिन्ही संस्था ह्या कुठे येतात? डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंगमध्ये येतात. आधी NIC पण होतं, NIC नंतर ते चाललं गेलं. ओके, ठीक आहे. आता आपण संरचना पाहूया. संरचना महत्वाची आहे. पहिला आहे चेअरमन, टॉप कोण? प्राईम मिनिस्टर. दुसरा आहे डेप्टी चेअरमन, है ना, हा कॅबिनेट रँकचा व्यक्ती असतो. त्यानंतर मेंबर्स आहेत. मेंबर्स बघा कोण आहेत? फुल टाईम मेंबर्स आणि पार्ट टाईम मेंबर्स. फुल टाईम मेंबर्स हे पेड असतात आणि ते कोण असतात? एमिनंट पर्सनॅलिटीज, एक्सपर्ट, इकॉनॉमिस्ट, सोशोलॉजिस्ट, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट, असे लोक इथे असतात. ठीक आहे, फुल टाईम असतात, ते फुल टाईम पेड मेंबर्स असतात. पार्ट टाईममध्ये सेंट्रल मिनिस्टर्स असतात. पार्ट टाईममध्ये कोण आहे? सेंट्रल मिनिस्टर. या सेंट्रल मिनिस्टरमध्ये एक्स ऑफिशियो आणि अदर्स. एक्स ऑफिशियोमध्ये कोण आहे? फायनान्स मिनिस्टर आहे आणि मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग. कोण? फायनान्स मिनिस्टर आणि मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग, हे दोन काय आहेत? एक्स ऑफिशियो मेंबर असतात, म्हणजे असतात. आणि बाकीचे जे प्राईम मिनिस्टरला वाटतील इच्छा, ॲट व्हील ऑफ प्राईम मिनिस्टर, ॲट व्हील ऑफ प्राईम मिनिस्टर इच्छा वाटेल तर ॲग्रिकल्चर मिनिस्टर, होम मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर, IT मिनिस्टर, एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर, जे काही महत्त्वाचे मिनिस्टर्स असतील, डिफेन्स मिनिस्टर, हे सर्व कुठे असतील? पार्ट टाईममध्ये ॲट द व्हील ऑफ प्राईम मिनिस्टर. यातले 2-4 तो घेईल, नाहीतर नाही घेणार. हे मात्र कंपल्सरी राहतील. का? कारण की अल्टिमेटली प्लॅनिंग इज रिलेटेड विथ द फायनान्स म्हणून. आणि हु इज रिस्पॉन्सिबल टू द, हु इज गिव्हिंग आन्सर टू द पार्लमेंट? पार्लमेंटला आन्सर कोण देईल? कारण की हा माणूस कॅबिनेट रँकचा आहे, पण हा मिनिस्टर नसतो, हा मिनिस्टर नसतो. मग उत्तर कोण देईल? तो उत्तर द्यायला म्हणून मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग असला पाहिजे. ठीक आहे. फुल टाईम एक्सपर्ट आणि एक सेक्रेटरी सुद्धा इथे असेल, तो सिनियर सिव्हिल सर्वंट असेल. त्यानंतर हायरार्की जर बघितली तर मेजर डिव्हिजनला ॲडवायझर असतात. ॲडवायझर हे जॉईंट सेक्रेटरी रँकचे असतात. एक्सपर्ट सुद्धा त्याच्यामध्ये असतात, त्यांना जॉईंट सेक्रेटरी रँकचा दर्जा दिलेला असतो. त्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये एक तर सब्जेक्ट डिव्हिजन असेल, म्हणजे विशेष कामासाठी, ॲग्रिकल्चर म्हणा, है ना, डिफेन्स म्हणा, किंवा हिल एरिया डेव्हलपमेंट म्हणा, कुठला तरी एक सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टसाठी. बाकीचं जनरल असेल आणि योजना आयोगाच्या सगळ्या कामं करण्यासाठी हाऊसकीपिंग डिव्हिजन असेल. असे 3 डिव्हिजन्स तुम्हाला दिसून येतील. क्लिअर? आता यातला आपण बघून घेऊया मेंबर्स जे आहेत त्याचे कसे. अध्यक्ष जे असतात ते कोण? प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर. हा कसे असतील? पदसिद्ध अध्यक्ष, एक्स ऑफिशियो. कसे असतील? एक्स ऑफिशियो, म्हणजे पदानीच. प्रधानमंत्र्याचं पद म्हणजे अध्यक्षाचं पद. पण हे नेहमी मिटिंगला नाही येणार, महत्त्वाच्या मिटिंगला हे येणार. अत्यंत महत्त्वाचं. जेव्हा यांचे हे असतील, प्राईम मिनिस्टर असतील, है ना, अध्यक्ष असतील, तेव्हा ती मीटिंग नेहमी कशी राहील? मीटिंग ऑफ अ फुल कमिशन. तेव्हा ती मीटिंग कशी राहील? मीटिंग ऑफ अ फुल कमिशन. ठीक आहे. कॅबिनेटकडे जर काही आयोगाने पाठवले असतील प्रपोजल, त्याचं ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन करायची जबाबदारी सुद्धा कोणाकडे आहे? चेअरमनकडे आहे. ठीक आहे. मग आता चेअरमन तर नेहमी येत नाही, मग रोजमर्राचं काम कोण पाहिजे? त्याच्यासाठी डेप्टी चेअरमन. डेप्टी चेअरमनची निवड कोण करतं? युनियन कॅबिनेट करते. निश्चित काळासाठी, फिक्स टेन्युअर आहे, फिक्स टेन्युअर आहे निश्चित काळासाठी. पण सरकार बदललं तर जाऊ शकतं, लक्षात घ्या, पण फिक्स काळासाठी राहते. कॅबिनेट रँक असतो, त्यांना जरूर नाही की ते मिनिस्टर असलेच पाहिजे डेप्टी चेअरमन, पण त्यांना कॅबिनेट रँक हा दर्जा दिलेला असतो. ठीक आहे. नियमित पूर्णवेळ कार्यकारी प्रमुख आहेत, है ना, फुल टाइम चीफ एक्झिक्युटिव्ह, फुल टाइम चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ द प्लॅनिंग कमिशन. आयोगाकडून ज्या योजना प्रारूप तयार करणे आणि शासनास सादर करणे ही जबाबदारी आहे. फॉर्म्युलेशन ऑफ प्लॅन अँड सबमिटिंग द प्लॅन टू द गव्हर्नमेंट, ही जबाबदारी कोणाची? डेप्टी चेअरमन यांची. कॅबिनेट मीटिंगमध्ये, कारण कॅबिनेटमध्ये चर्चा होते प्लॅनिंगची, आहे ना, त्यामुळे कॅबिनेटमध्ये त्यांना बसण्याची मुभा आहे, चर्चा करण्याची मुभा आहे. ही कॅन डिस्कस, ही ऑर शी कॅन डिस्कस, चर्चा करू शकतो, बट नॉट व्होट. मतदान तिथे देऊ शकत नाही कुठल्याही प्रपोजलला.
म्हणजे तिथे त्याला कॅबिनेटचा दर्जा असल्यामुळे कॅबिनेटला बसायची परमिशन आणि कॅबिनेटमध्ये आयोगाचे प्रपोजल जातात म्हणून तो असणं आवश्यक आहे. संसदेला मात्र ते जबाबदार नाही. डेप्टी चेअरमॅन इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द पार्लमेंट. मग ते रिस्पॉन्सिबल नाही म्हणून कोण असतात? यस, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग. यस, ते जबाबदार असतात. आता फुल टाईम मेंबर आणि पार्ट टाईम मेंबरमध्ये बघूया. फुल टाईम मेंबर जे आहेत ते प्राईम मिनिस्टर निवडतात आणि डेप्टी चेअरमनची सल्ला मसलत करतात विथ द डिस्कशन अँड डेलिब्रेशन ऑफ द डेप्टी चेअरमन. त्यानंतर प्राईम मिनिस्टर हे निवड करतात. निश्चित कार्यकाळ यांचा नसतो, नॉट फिक्स टेन्युअर. केव्हाही त्यांना शासन काढू शकतं, म्हणजे प्राईम मिनिस्टर काढू शकतात. आणि मग म्हणून तुम्हाला दिसतं 1990 मध्ये एकाच वर्षामध्ये 3 वेळा फुल टाईम मेंबर्स बदलले असं आपल्याला दिसतंय. पार्ट टाईम मेंबर्स हे महत्त्वाच्या मीटिंगला येतात आणि ते कोण असतात? सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर असतात. कोण असतात? सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर्स असतात आणि इतर मिनिस्टर सुद्धा असतात. ते प्राईम मिनिस्टरच्या विलवर निर्भर आहेत. प्राईम मिनिस्टर ठरवतील ते तिथे निवडल्या जातील. ठीक आहे. आता योजना आयोगाचे जर आपण बघितलं, आंतरिक कार्य जर बघितलं तर कसं आहे? कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कशी आहे? त्यांची एकत्रित जबाबदारी आहे. त्यामुळे कमिशन काय आहे? कलेक्टिव्ह बॉडी. लक्षात ठेवा, कमिशन काय आहे? कलेक्टिव्ह बॉडी, एकत्रित संस्था आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपली मनमानी करू शकत नाही. प्रत्येकास मात्र स्वतःच्या विषयामध्ये स्वतंत्र आहे. एव्हरी मेंबर जो फुल टाईम आहे ना, त्याचा एक डिव्हिजन असते. तो डिव्हिजनमधले आपल्या योजना वगैरे स्वतंत्रपणे काम करत असतो. पण जेव्हा डिबेट डिस्कशन होतं आणि एक संघ निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मात्र एकत्रितपणे त्यांना निर्णय घ्यावा लागतो. त्याला म्हणता येत नाही की मेरे मुर्गी की एक टांग, बाबा मी म्हणलो ते फायनल, तसं अलाव नाही. कारण की यांची जी प्लॅन बनतं ते कसं आहे? कलेक्टिव्हली प्लॅन बनतं आहे. ठीक आहे. डिव्हिजनचे कार्य काय आहे? तर डिव्हिजनचे कार्य आहे एक स्टिअरिंग ग्रुप तयार करणे योजना निर्मिती करता. त्याच्यानंतर स्टडीज आणि सेमिनार याचे आयोजन करणे. त्यानं प्रोजेक्ट किंवा स्कीमसाठी संबंधित मंत्र्यांचं लायझनिंग ऑफिसर म्हणून वर्क करणे. मंत्र्याकडील प्रपोजलाचे इव्हॅल्युएशन करणे की बरोबर आहे की नाही, त्यांना तपासून देणे की हे बरोबर आहे किंवा नाही. संबंधित विषयावर योजना तयार करणे. सब्जेक्ट स्कीम ज्याला आपण म्हणतो किंवा प्रोजेक्ट स्कीम्स ते तयार करणे हे याची जबाबदारी आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे, याच्यावर टीका टिप्पणी झाली. तर टीका टिप्पणी काय एक थोडक्यात समजून घेऊया. पहिल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, मोरारजी देसाई होते ते फर्स्ट ARCचे चेअरमन. त्यांनी काय म्हटलं? पॅरलल कॅबिनेट आहे म्हणे. कारण की हे कॅबिनेटच्या बरोबरीत काम करते. कॅबिनेट एकीकडे राहिलं, इकडे प्राईम मिनिस्टर असल्यामुळे 2-4 लोक खास कॅबिनेटमधले, त्यामुळे हे पॅरलल कॅबिनेट झाला. सुपर कॅबिनेट सुद्धा म्हणतात. कॅबिनेटच्या वरही म्हणजे कॅबिनेटलाही दाबून टाकत होता. म्हणजे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी इज डॉमिनेटिंग द कॉन्स्टिट्युशनल बॉडी. काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा कॅबिनेट काय? कॉन्स्टिट्युशनल बॉडी. आणि त्याला दाबतोय कोण? नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. म्हणून हे जबरदस्त टीका होती. अशोक चंदा म्हणे की इकॉनॉमिक कॅबिनेट आहे म्हणे. एवढं इकॉनॉमिक क्लाउड होतं की फायनान्स कमिशन बाजूला राहिलं आणि यांचे ग्रँट जबरदस्त राहिल्या. आणि हे काय करायचं? सेंट्रलचं तर प्लॅनिंग बनवायचेच, स्टेटच्या प्लॅनिंगवर सुद्धा इन्फ्लुएन्स टाकायचे. त्यामुळे याला कॅबिनेट इकॉनॉमिक कॅबिनेट म्हणायचे. फिफ्थ व्हील ऑफ द कोच है ना. 4 चाक आहेत, चालले गुडगुडीत बरोबर एक 5वं चाक त्याला अडवून ठेवते. म्हणजे दुसरा कॅबिनेट, काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्यांना अडवून ठेवणं, स्टेटला अडवून ठेवणं हे काम करत होता है ना. ते त्यामुळे ही टीका आहे. के संतानम काय म्हणतात? The planning has superseded the foundation and our country is functioning like a unitary system in a many respect. प्लॅनिंग कमिशन कसं आहे? केंद्रीय आहे. सेंट्रल प्लॅनिंग कमिशन होतं. स्टेटचं काही घेणं देणं नाही. म्हणजे फेडरेशन नाही है ना. संघराज्य जी पद्धत आहे त्याला पूर्णपणे मुठमाती दिल्यासारखं होतं. आणि म्हणून के संतानम म्हणतात की बिलकुल युनिटरी सिस्टीमचं काम करत आहे. PV राजमनार जे आहेत फोर्थ फायनान्स कमिशनचे चेअरमन, ते काय म्हणतात? ओव्हरलॅपिंग ऑफ फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बिटवीन प्लॅनिंग कमिशन अँड फायनान्स कमिशन इन अ फेडरल फिस्कल ट्रान्सफर्स. बरोबर आहे है ना. फायनान्स कमिशन कशासाठी आहे? केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये ज्या काही इकॉनॉमिक बाबी आहेत त्याचं डिव्हिजन करणे, वित्ताचं डिव्हिजन करणे, जेणेकरून राज्याचा सुद्धा विकास झाला पाहिजे. पण प्लॅनिंग कमिशन सुद्धा याच्या व्यतिरिक्त आर्टिकल 280 मध्ये फायनान्स कमिशन शिफारस करतो. पण त्याच्या व्यतिरिक्त अदर दॅन दिस 280 है ना, भरपूरशी असे योजना होत्या ज्या योजना आयोग स्वतः
डिस्बर्स करायचे. आता ते डिस्बर्समेंट केले की ऑब्व्हियसली त्याचं डॉमिनेशन जास्त राहायचं आणि त्यामुळे बरेच वेळा केंद्र सरकार त्याच्या विरुद्ध पार्टीचे जर राज्य सरकार असेल तर त्याला डावलल्या जात होतं आणि म्हणून ही टीका राजमर्राळ यांनी केली. पी अगरवाल काय म्हणतात, इट्स अ ॲडवायझरी रोल एक्सटेंड टू ओव्हर द एंटायर ॲडमिनिस्ट्रेशन. हा नुसता ॲडवायझरी आहे पण इथे प्राईम मिनिस्टर बसलाय, हा ना, कॅबिनेट मिनिस्टर बसलाय पॉवरफुल. त्याच्यामुळे याने ॲडवाईस दिली तरी नावाची ॲडवाईस होती, बाकी तर सगळा कंट्रोलच होता. करावं लागन म्हणजे करावंच लागन आणि संपूर्ण प्रशासनामध्ये ह्या योजनाचा शिरकाव झाला होता आणि त्याच्यामुळे संपूर्ण योजना काय, इट वॉज कंट्रोल इनडायरेक्टली बाय द प्लॅनिंग कमिशन. आणि म्हणून ह्या टीका टिप्पणी ह्या प्लॅनिंग कमिशनवर होत्या. असो, अशा टीका टिप्पणी असल्या तरीसुद्धा प्लॅनिंग कमिशनने जे प्लॅन बनवले ते अडथळे जरी आले असतील, कारण तत्कालीन काही परिस्थिती बदलत गेल्या, तरीसुद्धा तुम्ही जर आढावा घेतला 65 वर्षाचा प्लॅनिंगचा तर त्याच्यामध्ये आपण असे दिसतंय की जी सद्यस्थिती आहे ते सद्यस्थिती केवळ प्लॅनिंगच्या भरोशावर होऊ शकली. प्लॅन जर नसते तर कदाचित आपली स्थिती काही वेगळीच असते. बरोबर आहे, राईट? तर मला वाटतं समजलं असेल, काही अडचण नाही. ऑल द बेस्ट देऊन टाकतो. ऑल द बेस्ट.